बाबतीत एक स्नेह संमेलन मी ठेवणार आहे असं सांगितलं होतं आणि त्या शब्दाला दिलेल्या शब्दाला दाबून त्यांनी हे स्नेह भोजन आणि पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। तुम्ही बॅनर बघतच असाल तर बॅनर सर्व उल्लेख आहे आणि याची ड्राफ्टिंग संतोषजी भेरे साहेबांनीच केलेली आहे। तरी या ठिकाणी नियोजन असं आहे की विनायकी सापळे साहेब आपली भूमिका मांडतील, त्यानंतर ज्या ज्या पत्रकारांना प्रश्न विचारायचे असतील त्यांच्या या भूमिकेबद्दल काय विचारायचं असेल त्यांनी विचारू शकता। त्यानंतर स्नेह भोजनाचा सुद्धा या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। विनायकी सापळे साहेबांना या ठिकाणी आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीने तालुक्यातल्या सर्व पत्रकारांच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित केली। पत्रकार परिषद आयोजित करणं म्हणजे पत्रकारांसाठी सन्मानाचा भाग आहे आणि ती पत्रकार परिषद आयोजित करून हा सन्मान दिला त्याबद्दल आम्ही सरचं स्वागत या ठिकाणी करत आहोत। या ठिकाणी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार अशा विविध क्षेत्रात काम करणारे विनायकी सापळे साहेब अचानक पत्रकार परिषद घेऊन काय बोलणार याची उत्सुकता तालुक्याला आहे आणि नक्की ती उत्सुकता या ठिकाणी संपलेली आहे, कारण स्वतः या ठिकाणी भूमिका मांडणार आहे। तरी मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली भूमिका पत्रकारांसमोर स्पष्ट करा। प्रथमतः सर्व उपस्थित माझे पत्रकार मित्र मैत्रिणी यांना स्नेह नमस्कार। आपण अतिशय निवडणुकीचा कालावधी आहे आणि या कालावधीत पण आपण माझ्या निमंत्रणाला मान देऊन तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो। तुम्हाला जो प्रश्न उपस्थित झालेला आहे त्या विनायक सापळेंनी अचानक पत्रकार परिषद का लावली, तर त्याचं एकमेव कारण असं आहे की मी ज्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात काम करतोय त्या सहकार क्षेत्रात सगळ्या क्षेत्रातले जे प्रश्न असतील ते त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपण पत्रकार मित्रांनी केलेलं आहे वेळोवेळी। आणि मी मागच्याच पत्रकार परिषद असं सांगितलं होतं की मी पत्रकार मित्रांना स्नेह भोजनाचं आयोजन करणार आहे। त्याला 2-3 महिन्याचा कालावधी निघून गेला आणि मला असं आज वाटलं आज अक्षय तृतीयाचा दिवस आहे, चांगला दिवस आहे आणि या शुभ मुहूर्तावर आपण पत्रकार परिषद घ्यावी आणि आपल्या पत्रकार मित्रांना स्नेह भोजनाचा लाभ द्यावा अशी माझी मनापासून इच्छा झाली आणि आज माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात याबद्दल आपलं सहर्ष स्वागत। या ठिकाणी तुम्हाला काही जे प्रश्न विचारायचे असतील ते आपण विचारू शकता। त्यामुळे तुम्ही सहकार, सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात काम करता, सध्याच्या घडीला तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये दिसत नाही, तुमची भूमिका काय आहे? खरं तर जेव्हा शहापूर तालुक्यात उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली आपल्या सर्वांना माहीत आहे या ती निवडणूक माझं निवडणुकीचा अर्ज हे अवैध झाला होता तो वैध झाला। त्यानंतर मी अपक्ष म्हणून लढलो आणि निवडून आले आणि निवडून आल्यानंतर जे काही पक्षांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे सोशल मीडियावर भाऊ गोंधळे हा जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी एक पत्र व्हायरल केलं की विनायक सापळे यांनी पक्षाची शिस्त पाळली नाही म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे असं त्या ठिकाणी सोशल मीडियावर फक्त हे त्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन माझा खुलासा केला। परंतु त्या दिवसाच्या नंतर या शहापूर तालुक्यात भाऊ गोंधळी कधी काय आपल्याला दिसला नाही, पण मी पण त्या ठिकाणी नंतर कुठल्याही राजकीय पक्षात समाविष्ट झालेलं नाही किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला गेलेलं नाही। त्याच्यामुळे आता निवडणुकीचे वाद असताना अनेक बदल होतात। आज कोण कुठे आहे, उद्या कुठे असणार आहे, त्याच्यापेक्षा आपण स्वाभिमानी विचाराचे कार्यकर्ता आहे। आपण जनसामान्याच्या जोरावर मी जी काही पदं भोगतोय त्यांचा मान सन्मान राखला पाहिजे यासाठी मी कुठेही आणि कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही, फक्त मी तटस्थ भूमिकेत राहिलो आणि यासाठी ही माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी आज या ठिकाणी आपली पत्रकार परिषद घेतली। आता ही दोन्ही लोकसभा निवडणूक चालू आहे, यामध्ये मग आपली काय भूमिका असणार आहे, आपण कोणासोबत असणार? मी आता तुम्हाला आताच जाहीर केलं ना की मी कुठल्याही राजकीय पक्षात आणि कुठल्याही कोणाच्याही प्रचारात जाणार नाही।
माझी हा तटस्थची भूमिका आहे. पण आपण मतदान करणार आहात. मतदान तर करणार, तो लोकशाही, एक मतदार म्हणून मतदान करणार. विनायकजी, तुम्ही नेहमीच शहापूर, मुरबाड, खोपोली जो रस्ता आहे त्याच्यावर तुम्ही सोशल मीडियात नेहमीच रोखठोक भाष्य करत असता. आजही त्या रस्त्याची अवस्था पाहिली तर अतिशय बिकट आहे आणि त्या रस्त्याचे जे ठेकेदार आहेत तेच आज खासदारकीला इथं उमेदवारी करत आहे. त्याबद्दल तुमचं मत काय? खरं तर राजकारण, ठेकेदारी आणि समाजसेवा या किंवा समाजकारण असेल या तिन्ही गोष्टी भिन्न आहेत. परंतु काय झालंय आता हे आताच्या या नवीन याच्या काळात असं वाटतंय पैसा आला, माणसाला पदाची अपेक्षा होते, पद मिळाला अजून काहीतरी दुसरी अपेक्षा तयार होते. परंतु शहापूर लेनाड मुरबाड रस्ता गेली 7 वर्षापासून सुरू आहे. मला वाटतं डिसेंबर 2017ला त्याचं काम चालू झालं आणि जेव्हा काळू नदीवरचा पूल पाडण्यात आला, त्या पूल पाडल्यानंतर म्हणजे पूल पाडला आणि एवढी मोठी वाहतूक तिथं बंद झाली आणि पर्याय रस्ता तिथे दिला गेला नाही ठेकेदारांनी. म्हणजे एकदम पहिली सुरुवात बेजबाबदारपणे त्या ठेकेदारांनी चालू केली आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्या काळू नदीच्या पुलाच्या त्या पर्यायी रस्ताच नव्हता, अचानक तिकडनं मुरबाडला जायचं होतं आणि माझी गाडी तिथे त्या धुळीत म्हणजे गुंतली गेली. मी त्यानंतर आलो, त्याच रस्त्याने परत रिटर्न झालो आणि तिथे एक निलेश सांबरे जिजाऊ कंपनीच्या पोर्ट ठेकेदाराने ते काम चालू केलं होतं. त्या पोर्ट ठेकेदाराला मी विचारलं, अरे बाबा तू जर एवढा मोठा ब्रिज पाडला, पर्याय व्यवस्था केलीच नाही, मग तू ब्रिज पाडला कसा काय? मग त्याच वेळेस मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. अधिकारी म्हणतात आम्हाला काय माहीत नाही. मी त्यानंतर त्या पोर्ट ठेकेदाराला सांगितलं, SSC कंपनी होती, SCS अशी एक कंपनी होती, त्या कंपनीला सांगितलं की तुम्ही आता काम बंद करा. एवढा तिथे सांगितलं. मी शहापूरला येतोय तर निलेश सांबरेचे 4-5 गावगुंड येऊन मला किसन पांडे साहेबांच्या ब्रिज जवळ अडवून मला दमदाटी करून यापुढे खबरदार जर तुम्ही निलेश सांबरे साहेबांचं काम अडवलं तर. म्हणजे काय, आपण जनहिताचे प्रश्न मांडत असताना अशी जर गुंडागर्दी असेल आणि हा निलेश सांबरेचं काम नाही, हे शासनाचं काम आहे, MSRDCचे काम आहे आणि एवढा मोठा महामार्ग होत असताना मी तिथला स्थानिक लोकप्रतिनिधी असेल तर मी ते जनतेचे प्रश्न आहेत, जनतेला काय जे समस्या उद्भवतात ते मांडणं काय चुकीचं आहे का? ही जर माझी भूमिका असेल आणि या भूमिकेत त्यांनी जर अशा प्रकारची भूमिका घेतली असेल आणि अजून आजपर्यंत निलेश सांबरेंनी हा रस्ता केलेला नाही, ते वेळोवेळी फक्त कधी पदाधिकाऱ्यांच्यावर, कधी लोकप्रतिनिधीवर, कधी कोणावर किंवा शासनावर अशी कारणं सांगायची, परंतु जनतेची कधी दखल घेतली नाही. आपण पत्रकार म्हणून अनेक बातम्या लावल्या, त्या रस्त्या संदर्भातला आवाज उठवला, जनतेने आवाज उठवला. आपण सोशल मीडिया पाहत असाल का मी वेळोवेळी प्रश्न मांडत असतोय, तुम्ही पण त्याला दाद देताय. परंतु निलेश सांबरेंना कधी असं वाटलं नाही का आपण ह्या समस्यांना प्रत्यक्ष जाऊन त्या रस्त्यावर यावा, लोकांची हितगुज करावं आणि आपल्या काय प्रश्न आहे किंवा आपल्याला काय अडचणी तयार होतात हे कधी विचार केले नाही. आजपर्यंत हा सर्व रस्ता तसाच आहे. भूमिका अधिकाऱ्यांना वेळोवेळी मी धारेवर धरले असता अधिकारी पण सांगताय का आम्हाला असा ठेकेदार मिळाला आहे का आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून तुम्हाला अडचण काय? म्हणजे आम्हाला अडचण अशी आहे का हा ठेकेदार अजूनपर्यंत त्या रस्त्यावरच कधी आलेला नाही. मग तुम्ही त्या रस्त्याच्या वर जर येऊ शकत नाही, मग तुम्हाला काय अडचण आहे ही फक्त तुम्ही कागदी घोडे नाचून जर लोकांना नाक त्रास देत असाल तर हे फार चुकीचं आहे. मग आता निलेश सांबरे हे उमेदवार आहेत असा प्रश्न आहे. आता राजकारण आहे, तो त्यांचा भाग आहे उमेदवारी करण्याचा. परंतु तुम्ही समाजकारण करत असताना तुम्ही एका बाजूला समाजसेवेचा बुरखा घालून तुम्ही या आतल्या गोष्टी दडवता आहे आणि तुम्ही सामान्य जनतेला नाक त्रास देत आहे, तर त्या आता जनतेने विचार करावा. व्यक्तिगत आणि व्यावसायिक विषयावर तुम्ही बोलले, परंतु तुम्ही विलय संचालक शहापूर कुणबी समाज उन्नती समिती तालुक्यामध्ये ही चर्चा आम्ही आपण ऐकत असतो का आज सगळे कुणबी पुढारी सगळं पक्षीय राजकारण किंवा व्यक्तिगत बाजूला एवढे सोडून ते म्हणतात का कुठल्याने एकत्र येण्याची वेळ आलेली आहे. तर तुम्ही संचालक शहापूर तालुका कुणबी समाज उन्नती संघ म्हणून तुमची तुम्ही म्हणून काय भूमिका असेल यार? खरं तर
जातीवाद आणि राजकारणात कधी जात येत नसते. जातीवर जर आपण राजकारण चालत असतं तर या लोकशाही व तुम्हाला सगळी जातीचेच बघायला मिळाले असते. काय ज्याची जात मोठी त्यांनी काही प्रतिनिधित्व केलं असतं ना. मग बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिलेली आहे आणि त्या घटनेनुसार आपण चालतोय मानतोय. मग आपण विश्वनाथ पाटील साहेबांचा 2009चा विचार केला. ते अपक्ष होते तेव्हाही शहापूर तालुक्यात असं वाटत होतं की विश्वनाथ पाटील निवडून आले तेव्हा जातीचा विषय झाला. 2014ला विश्वनाथ पाटील साहेब काँग्रेसच्या तिकिटावर लढले तेव्हा पण बाबा विश्वनाथ पाटील साहेब जात फॅक्टर चालवायला लागले. त्याच्यानंतरच्या काळात जर जात येत असेल आणि जातीवर जर मतदान होत असेल तर मला असं वाटत नाही मग सगळेच मग जातीचे होत असतील. त्याच्या पलीकडं भेरे साहेबांनी जे विचारलं का कुणबी समाज उन्नती संघ. मग कुणबी समाज उन्नती संघाची एवढी मोठी इमारत होत आहे. या एवढ्या मोठ्या इमारतीत मी तिथे संचालक आहे. मला वाटत नाही का आपण निलेश सांबरेंनी काय तिथे काय देणगी दिली असेल. मग तेव्हा जर समाज संघ आहे समाज संघाला मदत करू शकत नाही त्यांचा कुठला आहे. आता तिथले नगरसेवक असतील तेव्हा नगरसेवकांनी पण जातीय मतं मागितली असतील. मग तुम्ही समाज संघासाठी किंवा समाजासाठी किती उपयोगी आले. अहो तुम्ही जी ठेकेदारी करताय प्रत्येक गावात ठेकेदारी करत असताना तुम्ही त्या गावाला ठेकेदार सामान्य ठेकेदार असेल त्या ठेकेदाराचा बिलोनी काम भरून त्याची तुम्ही ठेकेदारी संपवली आहे. तुम्ही रोजगार निर्माण करून देण्याचा तर विषय सोडा. या वेंगाड बुलवार रस्त्यावर तुम्ही किती लोकांना रोजगार दिला. मला तर वाटतं त्या रस्त्यावर 10-12 लोक काम करतायत 7 वर्ष पण 10-12 लोकांच्या शिवाय काम करत नाही. प्रतीक पाटील नावाचा फक्त एक इंजिनियर आहे तो त्यांचाच माणूस आहे. मग एक इंजिनियरने तुम्ही अख्खी या शहापूर तालुक्याची कामं करताय आणि 6 ना 7 लेबरनी कामं. मग तुम्ही किती तरुणांना रोजगार दिला. आपल्या तालुक्यात मला वाटतंय 200-250 सिव्हिल इंजिनियर असतील मुलं 200-250. मग तुम्हाला किती लोकांना तुम्ही रोजगार निर्माण करून दिला तिथे. मग तुम्ही रोजगाराची जर भाषा सांगत असेल तर हे काय नाही म्हणजे सहकार सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्र राजकीय क्षेत्रामध्ये पण तुम्ही सध्या कुठल्या पक्षाच्या निगडीत आहे. सध्या तुम्ही कुठल्या पक्षाच्या निगडीत आहे. मी तुम्हाला माझी भूमिका सांगली ना. मी कुठल्याही बहिणी तटस्थांची भूमिका आहे म्हणून. राजकीय क्षेत्रात इतक्या वर्ष काम केलं ना मी. सध्या कुठे दिसत नाही. मग इतक्या वर्ष काम केलं. सध्या कल कुठे माझा कुठं कुठंच तटस्थ आहे. माझा तर कुठंच नाही. एवढी पद्धत तुमच्याकडे आहे. ती तेव्हा दिली ना. आता ती लोकांनी मला दिली मी ती पदं जी घेतल्यात ना ती पद्धती मला मिळाल्या. हा कुठल्या राजकीय पक्षाने मला दिलेली पदं नाही. ती मला तुमच्यासारख्या सामान्य माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवून मी अपक्ष निवडून आले वेळेवर आणि ती पदं दिली. म्हणून मी त्यांचा सन्मान राखण्यासाठी मी कुठे गेलेलो नाही. ते जे सोनगाव बसवंत महाविद्यालयावर 5 वर्ष असं म्हणाले 5 वर्ष आहात तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात तिथे तुम्ही 5 वर्ष काय केलं. सोनगाव बसवंत महाविद्यालय इमारत नाही मैदान नाही जागा नाही जागावर काही बळकवड्यात काहीतरी नाही. तुमच्यासारख्या बुद्धिवंताला असं वाटलं नाही का या गोष्टीला आपण अजिबात सन्मान देत नाही. खरं म्हणजे कसं असतंय मी एक संचालक एक चालक आहे. जेव्हा मासिक मीटिंग होत असतात आमच्या आमच्या कॉलेजचे अध्यक्ष पांडुरंग बरोबर आहेत माझे आमदार. आणि अध्यक्षाची भूमिका अशी असते की संस्थेचा संचालकपेक्षा त्यांचे पदाधिकारी असतात म्हणजे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील तर त्यांनी जो कमिटीत निर्णय किंवा सर्वानुमते जो मंजूर करायचा असतो आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा असतो. परंतु तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्या जागेसंदर्भातचा खरंच ज्या दात्यांनी ही एवढी मोठी जागा दिलेली आहे आणि संचालक म्हणून किंवा आम्ही पदाधिकारी म्हणून तिथे जातोय मिरवतोय तर नक्कीच आमची ती जबाबदारी आहे. आणि मी ज्या दिवशी गेलो त्या पदावर त्याच्या दुसऱ्या महिन्यात जी मासिक मीटिंग झाली त्या मीटिंगमध्येच मी सांगितलं का आपल्या ह्या महाविद्यालयाची जागा किती आहे आणि ती जागा पहिल्या मोजणीसाठी प्रस्ताव मी ठराव हे केला तिथं सूचना केली. त्याप्रमाणे तिथे मोजणी झाली परंतु एक वेळा मोजणी झाली परत त्याला काही सहकार्य मिळाला नाही. कोणाचा तरी हितसंबंध आड येतो असं मला वाटतंय आणि त्याच्यामुळे ती आजपर्यंत त्याची मोजणी होऊन पण ती हद्द निश्चिती झाली नाही. परंतु मला प्रामाणिकपणे असं वाटतंय का तिथे कोणाचाही मुद्दा इथला बाळगा नाही किंवा हितसंबंध चोपासू नयेत आणि ती महाविद्यालयाची जागा आहे ती जागा ज्या दात्याने दिली त्या दात्यांना पण तिथे वरती
त्याचा सन्मान राखला पाहिजे आणि ती जागा मोजून ती महाविद्यालयाच्या ताब्यात आली पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे. विनायकजी, तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी विक्री संघाचे संचालक आहात. कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. तिथे अनेक प्रकारचे घोटाळे तुम्हीच सांगितलेले आहेत आणि खरेदी विक्री संघ पण काय धुतल्या तांदळा हाताने आहे, तिथेही खूप सारे अनुचित प्रकार किंवा घोटाळे घडत आहात. तुम्ही नेहमीच त्याच्यावर आवाज उठवत आहात, परंतु आज परत त्यांनी काय त्यांच्या पद्धतीत कार्यभागात काय सुधारणा केली आहे? पहिला प्रश्न तुमचा खरेदी विक्री संघाचा आहे. खरेदी विक्री संघाला आता निवडणूक होऊन संचालन 6 वर्षांनी म्हणजे आमची मुदत पण त्याची संपलेली आहे. परंतु सहकाराच्या सर्वच निवडणुका या अशा काही आपल्या ओबीसीच्या मुद्द्यामुळे ते निवडणुका स्थगित आहेत. परंतु खरेदी विक्री संघ हा फक्त जागा आहे त्या संघाची आणि चांगल्या स्वरूपात जागा आहे. परंतु काय होतं माहिती आहे का, खरेदी विक्री संघ एवढाच पुरती मर्यादित राहिला, फक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण, म्हणजे प्रत्येक वर्षाला अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झाली, पाठीवर नावं आली पाहिजे, विजन हा विषयच नाही. मी जेव्हा त्याला सांगितलं का आपल्याकडं खरेदी विक्री संघात 1ही रुपयाचं भांडवल नाही किंवा आपण आता कर्ज बाजार आहे, तर अनेक प्रकारचे तिथे गाळे आहेत, तिथे एवढी मोठी जागा आहे, तर तिथं एक आपण मस्त ओपन असा हॉल जर केला तर आपल्याला उत्पन्नाचं साधन होईल आणि पुढे जर गाळे गेले तयार, अर्धा गाळे होते तर ते गाळ्यांचा भाडा मिळेल. अशा प्रकारचे मी प्रस्ताव तिथे मांडला. परंतु त्या प्रस्तावाला अडचण अशी आली का तिथे आपल्यासाठी आपण त्या बँकेची पत राहिली नाही, खरेदी विक्री संघाची बँक काही लोन देणार नाही. मग त्यांना मी सांगितलं की आपण एवढा आटापिटा करून सर्व सक्षम आहेत संचालक, जे जेवढे आता त्या कमिटीवर संचालक आहेत एकदम सक्षम आहेत, म्हणून आपण काय करावा, 1-1 लाख रुपये आपण अनामत म्हणून काढूया आणि आपण अनामत काढायचं गाळे बांधू आणि मग गाळे बांधल्यानंतर त्या गाळ्यांचा डिपॉझिट स्वरूपात पैसे घेऊ आणि ते नंतर भाडे तत्वावर देऊ. म्हणजे डिपॉझिटचे पैसे आले तर ते आपण आपली अनामत रक्कम काढून घेऊ. म्हणजे तिथे एक वास्तू तयार झाली, आज त्याने एक हॉल तयार झाला असता लग्नाचा, म्हणजे काहीतरी 2 रुपयाचा उत्पन्नाचा मार्ग तयार झाला असता. दुसरा विषय तिथे आहे का, ज्या भाडे करारावर जो दिलाय आपला गोडाऊन एकाने तर कब्जाच केलाय आणि ते ब्लॉक लावून ठेवलाय. अरे म्हटलं गोडाऊन आपला आहे का त्याचा आहे, तो तर भाडे कमी, मग तो का आपल्यावर त्याचा भावाभावांचा बांधलेला असेल, तो भावांचा काही विषय असेल, एक शाह म्हणून कोणीतरी आहे, अरे त्याच्यात विषयच घेत नाही. म्हणजे सगळी मिली बघत आहे. म्हणजे काय होतंय, कोणीतरी म्हणजे पदावर मी काय जायचं, एकतर मला खुर्ची पाहिजे किंवा मला काय तिथं स्वार्थ झाला पाहिजे, असाच सहकार चालत नाही. सहकारात कोणाचाही गुन्हा इजा बाळगता कामा नाही. सहकार हा क्षेत्र असा आहे की तिथे आपण ती पुरण तयार करणार आहे, मग का ते पुरण तयार करण्याचा विषयच नाही, इथं फक्त खाण्याचा किंवा इथं संबंध जोपावण्याचा विषय येतोय. असाच विषय आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा. अनेक लोकांना असं वाटत होतं फक्त विनायक साबळे तिथे येऊ नये, मला मी निवडून येऊ नये म्हणून अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. परंतु सर्वसामान्य जनतेला असेल किंवा मतदारांना असेल, आता मी तालुक्यातून ग्रामपंचायत विभाग मतदारसंघातून निवडून आलो, म्हणजे सर्व ग्रामपंचायत सदस्यांची माझे मत होतं. मी एकटाच फिरायचो, मी कोणाला माझ्यासोबत परिसराला गेलो मी एकटाच जायचो, मीच ड्रायव्हर आणि मीच उमेदवार अशा प्रकारचे. पण मला प्रत्येक मताने हेच सांगितलं किंवा साबळे साहेब तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे का या खरे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय चाललंय, म्हणजे तिथं नेमकं काय आहे आम्हाला तर काहीच कळत नाही त्यातला. मग तुम्ही तिथे गेल्यावर काहीतरी आम्हाला न्याय द्या किंवा आमच्या शेतकऱ्यांचा काहीतरी फायदा होईल असं तिथं बघा. पहिल्याच मीटिंगमध्ये बाजार समितीच्या मी विषय मांडले की आपल्या बाजार समिती जागा किती, मग अतिक्रमण झालेली जागा किती, मग ती जागा मोजणी करा. दुसरा कर्मचारी किती, ते कर्मचारी काय काय काम करतात तो एक प्रश्न उपस्थित केला. मग आपण तिथं CCTV आहेत का, CCTVचा प्रश्न उपस्थित केला पहिल्याच मीटिंगमध्ये. त्याच्यानंतर ड्रेस कोड, कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड पाहिजे, कारण बाजार समिती कर्मचारी असं थोडा इम्प्रेशन पडतोय ना नेमका काय कर्मचारी कुठे आहे, तो काय काम करतोय. मग व्यवस्थापक आहे, व्यवस्थापक हा बाजार समितीचा आत्मा आहे, सचिव. मग सचिवाला पण ड्रेस कोड पाहिजे, तो चांगला जर ऑफिसमध्ये जायला लागत नाही, इतर ऑफिस फिरायला पाहिजे. मग अशा प्रकारच्या मी सूचना केल्या की ते पाण्याची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न केले. या सर्व गोष्टी करत असताना आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे गाळेधारक. आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला, गाळेधारक आता तिथे मालक व्हायला होता. याचं काय, आता
तो त्यावेळी त्यांनी करारावर आढाव्यात घेतले. तुम्ही ती अनामत दिली म्हणजे तुम्ही काय मालक झाले काय? मग जो शासनाच्या निकषाप्रमाणे तुम्हाला 3 वर्षानंतर करार करणे बंधनकारक असतो. हे त्यांनी करार पण भाडे करार पण रिन्यू केलेलं नाही 2-2, 3-3 वर्ष. मग तुम्ही भाडे करार जर रिन्यू झाले तुम्ही भाडा देता कसा काय? म्हणजे सगळं म्हणजे कारभार आहे ना तिथं राम भरोसे काढायचं. म्हणजे तुम्ही कायद्याला धरून का अशा सहकार्याला पकडून कुठलाच विषय नाही. आणि त्याचं अनेक मी बघितलं काही लोकांचं म्हणजे गाड्या आहेत भाडाच नाही देत. मग भाडा देत त्यांना नोटिशी दिल्या पाहिजेत. मी त्यांना सगळ्यांना नोटिशी लावा या लोकांना आणि का भाडे देत नाही याचं कारण सांगा. म्हणजे ह्या अशा गोष्टी ज्या आहेत सहकारामध्ये यालाच अनुसरून दुसरा असा प्रश्न आहे. आताही तिथं बाजार भरलेला आहे. बरं प्रचंड तालुक्यातली गर्दी तिथे येते. त्यांना ना पाण्याची सुविधा आहे ना लाईटची सुविधा आहे. म्हणजे अक्षरशः त्या छोट्या छोट्या टॉर्च भेटतात त्या लावून ते व्यापारी तिथं भाडा देऊन पण म्हणजे काय आठवडी बाजाराचा काय तो असेल चार्जेस तो देऊन पण त्यांना ज्या पायाभूत सुविधा तिथं द्यायला पाहिजेत कृषी उत्पन्न बाजार समितीने या साध्या सुविधा पण दिल्या जात नाही. मग त्याच्यात काय होतं त्या व्यापाऱ्यांचं पण नुकसान होतं. तिथं चोऱ्या पाकिटमारी मोबाईल चोर असे बरेचसे गुन्हे तिथं त्या बाजारात घडत असतात. मग याच्याबाबत तुम्ही कधी आवाज उठवलाय? बाजार समितीमध्ये तो बाजार समितीच्या आवारातच भरावा यासाठी जेव्हा मी बाजार समितीच्या बाजाराच्या वेळेस भेट दिली आठवडी बाजारात भेट दिल्यानंतर माझ्या निधीला असं आलं मी तिथल्या कर्मचाऱ्यांना घेऊन भेट दिली. त्याच्यावर असं समजलं दुकानदार आहे त्या दुकानदाराची गाडी पण आतमध्येच आहे. काय म्हणजे एका ठिकाणी दुकान आहे एका ठिकाणी गाडी आहे. आता गाडी आवारात पार्किंग करता येत नाही. मग त्या गाडीने दुकानाच्या दुप्पट जागा अडवली. मी त्यांना तेव्हाच सांगितलं येऊन कर्मचारी तुम्ही आत्ताच्या आता निर्णय घ्या. समिती कमिटी निर्णय घेणार पहिले गाड्या काढा नाहीतर पहिला 50 रुपयाची त्याची पावती फाडा. मी डायरेक्ट तिथे पावती फाडायला लावली. तर तुम्ही पावती इतक्या वर्ष तुम्ही पावती का घेत नाही? बाजार समितीच्या उपविधित नियम आहे का बाजार समितीची त्या आवाराची गाडी येईल त्या गाडीची तुम्हाला पार्किंगची पावती घेणं बंधनकारक आहे. मग या लोकांनी पावतीच घेत नव्हते. त्याच दिवशी 7,000ची पार्किंगची हे मिळाली 7,000 रुपये. आता कंटिन्यू प्रत्येक बाजाराला पार्किंगचे पैसे घेतले जातात आणि त्या मधल्या आवारात मी गाडी त्यांना लावायला सांगत नाही. बाहेरचा जी जागा आहे त्या जागेत गाडी लावायला त्याची व्यवस्था केलेली आहे. शापूर तालुका कुंभी समाज उन्नती संघ आपण जातीच्या नावाने कळत नाही. परंतु निलयजी साहेब जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी सर्व जाती धर्मातील पुरवठा IPS वगैरे मोठमोठे शिक्षण आरोग्य सेवा अशा मोठमोठे दिले. परंतु एवढे असून सुद्धा पक्षाने त्यांना तिकीट दिलं नाही. म्हणजे कुणबी समाजाला खच्चीकरण होत्या असं मला वाटत नाही का? उमेदवार म्हणतात समाज उन्नती संघ कुणबी समाजाला घालून पक्ष जातीवर चालतो ना जातीवर नाही. मग त्यांना तिकीट काय नाही मिळत म्हणजे भेदभाव केला ना कुणबी समाज. बघा पक्ष त्यांनी तर पक्षात प्रवेश करायला पाहिजे होता. त्यांना निवडणूक खासदार व्हायचं होतं का नाही? असा चालत नाही का? मी कुठली एक संघटना काढली मी नेता झालो असा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल कोणी की देशाची निवडणूक येऊ इतर लोक राहुल गांधीला बघून मतं देणार आहेत तिथे मोदी साहेबांना बघून मतं देणार आहेत एकटा निलेश सावंतला बघून मतं देणार नाही. ही संघटना जाऊ मी काही सामाजिक काम करत असते. भ्रष्टाचार शापूर तालुक्याच्या प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये आपल्या पाहतात तहसीलदार कार्यालय पैशाशिवाय काम कुठे गेला भ्रष्टाचार काही नाहीये. परंतु येथे चाललंय. तुम्ही भ्रष्टाचार विषय करताय पण तुम्ही आता निलेश सावंत ठेकेदार म्हणून आहे तुम्ही त्यांच्या कामाची गुणवत्ता बघा त्याला जबाबदार गुन्हेगार कोण आहे? कामाची गुणवत्ता त्याचा दाद धर्म तेवढा. अरे म्हणजे एकेकडे चोऱ्या करायच्या दुसरीकडे दान धर्म करायचा म्हणजे ते फार समाज त्यांनी शिकवलं मुलांच्या शिक्षण दिलं IPS म्हणून अजून काय पाहिजे? त्यांनी IPS पत्रकार परिषदेप्रमाणे ऐका ना आपले राजकीय विरोधक हरेश पष्टे यांची भाजपने हकालपट्टी केली. नगरसेवक पद कालांतराने रिक्त होऊ शकतं. आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवणार तर यावेळेस सुद्धा आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवणार. कसं आहे माहिती का? आता तो जरतरचा प्रश्न आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही बोलला का हरेश पष्टे राजकीय विरोधक तसं मी आता माझ्या दृष्टीकोनातून मी कोणाच विरोधक मानत नाही आणि विरोधक मानत असतो तर ही मी आजची पत्रकार परिषद घेतली नसतं. कारण मला या सर्व गोष्टीत अलिप्त व्हायची. कोणासाठी विरोध करायचा आणि का करायचा हा माझा पहिला प्रश्न आहे. तर ती जरतरचा विषय आहे. मी तिथे निवडणूक लढलेली जेव्हा जागा झाली खाली तर बघू. दुसरा विषय असा आहे जेव्हा यांनी विषय मांडला पत्रकार भेरेंनी
की बाबा त्यांना तिकीट दिलं नाही, तर तेव्हा स्वतःची ताकद आहे, एवढी समाजसेवा करताय, मग 500 मतदार संख्या असलेला आपला वार होता, आता ते हरीश पटेल तुम्ही आता उल्लेख केला, मग तेव्हा शिवसेनेने त्यांना नाकारलं तिकीट देणं, मग त्यांना बीजेपीत प्रवेश करावा वाटला, मग जिजाऊची मी ताकद एवढी दान धर्म एवढा सेवा आहे, मग 500 मतांच्या नगरसेवकांना दुसऱ्या पक्षात का जावं लागतं, मग तेव्हा जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारी का केली नाही, म्हणजे राजकीय पक्षाशिवाय काहीच चालत नाही, सिद्ध आहे ना. तालुक्यात चर्चा होय गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिकेत असणारे विनायक सरदे आता कुठेतरी भूमिका बदलत आहे, शांततेकडे जाणार नाही. खरंय, कारण मी अनेक निवडणुका जेव्हा लढलो म्हणजे मी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत होतो, या पक्षात असताना मी अनेक निवडणुका लढलो, पण मला प्रत्येक वेळी अपक्ष निवडणूक लढण्याची वेळ आली. आपण मग पक्षाने मला संधी कधी देणार, जेव्हा मला संधी आता बाजार समितीवर मिळणार होती तेव्हाच पक्षाने माझा जर विचार केला नाही, तर मग आपण हेच करत राहायचं का, फक्त पक्षाच्या काय बोलतात त्या पालख्या वाद राहायचा का, असा म्हणून मी शांततेची भूमिका घेतली की आता आपण फक्त आपल्या माणसासाठी काम करायचं. ज्या लोकांनी मला एवढ्या विविध पदांच्यावर बसवलाय, त्या विविध पदांच्यावर बसवलाय त्या लोकांचा सन्मान राखण्यासाठी आणि त्यांच्यासाठी काम करायचं फक्त. मग आपलं पुढचं पाऊल काय असतं, त्यांच्यासाठी काम करायचं, तटस्थ काम तर करायचं ना, बघू नंतर भूमिका घेऊ, या निवडणुकीच्या नंतर भूमिका घेऊ. तर अशा वेळेस अनेक जण सामाजिक क्षेत्राकडे वळतात, संस्था संघटना किंवा काहीतरी विचार आहे. आपल्या तालुक्यात विविध फाउंडेशन आहेत, काय विविध संस्था आहेत, विविध आहेत, आपण बघतोय. या फक्त काय असते माहितीये का, नावाला असतात नाव, फक्त मी पण आहे. तुम्ही बघा मी कुणबी झाली, मी हे सगळं मी पण आहे, मला मी पण आवडतच नाही. मी समाजात सामान्य माणसात राहणारा आहे आणि सामान्य माणसाच्या विश्वासावर काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. कारण सर्व पत्रकारांचं तुमचं प्रेम आहे आणि सर्व पत्रकारांना असं वाटतं की या क्षेत्रात तुम्ही जो बॅनर दिला आहे या क्षेत्रात तुम्ही काहीतरी करू शकता. प्रशांतजींनी एक चांगला प्रश्न विचारला अतिक्रमणाच्या बाबतीत. तुम्ही संचालक आहात, खूप बाजार समिती तर ग्रामपंचायतीची अतिक्रमण केलं आहे हे तुमच्या लक्षात अजून आले नाही, आणि जर तुमचं संचालक कोणती जर वेठेच नसेल तुम्ही प्रशासनाकडे धाव घेणार आहात का, असंच त्यांची 5 वर्ष ते सांगितले सांगत असतं. खरं तर तुम्हाला ग्रामपंचायतीने अतिक्रमण केलं आहे, विनायक सभेची काय भूमिका आहे, पण ज्या दिवशी मला समजलं, मी किनवलीला नेमका रविवारी बाजार असताना असं मला वाटलं, मी आल्याला होतो आणि किनवलीच्या बाजारच्या दिवशी रविवारी बाजार असतो गेलो, तर तिथे असं बांधकाम केलेलं मला दिसलं टाकी म्हणून, हे काय प्रकार आहे. मी त्याच वेळेस सभापतीला फोन केला, उपसभापतीला फोन केला, अरे बाबा आपल्या आवारात आपल्या जागेत हा बांधकाम केलं कोणी, टेंडर चालत सभा बांधकाम ग्रामपंचायतीने केले, तिथे ती टाकी कायदे आणले आपलं स्वच्छ भारत अभियानाचा. मी त्याला कॉल केला तर म्हणे सभापती बोलतात मला काही माहित नाही. मी उपसभापतीला फोन केला, तिथल्या स्थानिक संचालकाला महेश पतंगरावला फोन केला, तिथल्या सुनील धानके मला नेमका अचानकच तिथे भेटला त्यानंतर. तर म्हटलं काय सुनील तुम्ही इथं स्थानिक आहात, आपल्या बाजार समितीची जागा वर अतिक्रमण होतंय आणि तुम्ही उघड्या डोळ्याने बघता. मी लगेच याला व्यवस्थापक म्हटलं काय झालं, आपल्या जागेत बांधकाम तुम्हाला काही माहिती मिळाली का. नाही म्हणे हो ते झालंय. तर म्हटलं काय झालं काय, म्हणे नाही 1 तारखेला ते पत्र दिले नाही मी त्यांना. अरे तू 1 तारखेला पत्र दिलंय तर ते आम्हाला कोणाला माहित नाही, आम्हाला माहित पाहिजे होतं का असं असं, किंवा ते आमच्या ग्रुपला माहिती पाहिजे होते काही ते अतिक्रमण झालं नाही तसं. तर म्हणे काही त्याच्यावर काही चर्चा झालेली नाही, ते होईल. मी सभापतीला परत सांगितलं, मग तेव्हा ते सांगतात माहिती आहे, तेव्हा असं कळलं ना याच्यात सभापती आणि उपसभापती यांना माहिती होती, हे स्वतः त्या जागेवर गेले, परंतु त्यांनी हितसंबंध, मी बोललो ना यांना हितसंबंध जोपासायचे आहेत आपल्या पदाचा. म्हणजे तुम्ही त्या संचालक हा त्यांना विसर पडतो तर मी सभापती आहे, म्हणजे आपण चालक नाही मालकच्या स्वरूपात त्यांची जी भूमिका आहे जी चुकीची आहे. मी तिथं आवाज उठवला, व्यवस्थापन पत्रव्यवहार करायला बीडीओला पत्रव्यवहार केला आहे, तहसीलदारांना केला आहे आणि ग्रामपंचायतला केलाय. हे सर्व पत्रव्यवहार झालेले. आता त्यांनी नंतरची भूमिका ती व्यवस्थापकाची काय करायचं, पत्रव्यवहार करून ते अतिक्रमण हटवण्याचा हा जो विषय असेल तो कायदेशीर विषय होईल, परंतु मी त्या विषयावर आवाज उठवले.
अजून एक मुद्दा तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला माहीत नाही, तिथे जे भाडेकरांची गाळे दिले त्याची कुठल्याही प्रकारे जाहिरात न करता तिथे सगळे गाळे आणि ज्याचं त्या ठिकाणी वर्ग आहे त्या ठिकाणी नातेवाईकांना गाळे दिलेले आहे. हा तो विषय असा आहे का बाजार समितीचे उपबाजार किनवलीचा विषय बोलताय तुम्ही. तर बाजार समिती उपबाजार किनवली जेव्हा आम्ही पहिल्याच मासिक मीटिंगमध्ये म्हणाली तो विषय मांडला, त्या किनवली उपबाजार समितीचं जे इमारत गाळे बांधकाम आहे ते त्याचं टेंडर झालं का, त्याची निविदा कधी काढली आणि ते कोणाला काम मिळालं, याच्यावर त्याचं उत्तर असं आलं कोरोना काळ होता, आम्ही निविदा काढली नाही, आम्ही डायरेक्ट काम चालू केलं. म्हणजे माझा दुसरा त्याला प्रश्न, मग त्याचा निधी उपलब्ध करून केला. त्यामुळे निधी आम्ही जे गाळे आपण भाडेकरांवर देणार आहेत मग त्या भाडेकरांच्या अनामत स्वरूपात आपण ते निधी उपलब्ध करणार आहेत आणि त्याच्यातून ते गाळे बांधणार आहेत. तर उलट ठीक आहे, त्याच्यातून बांधले पण त्यांची निविदा, मग त्यांचे किती आपल्याकडे आले असे गाळेधारक का आम्हाला हा गाळा भाड्याने पाहिजे अशी मागणी किती लोकांची आली आणि त्या मागणीनुसार किती लोकांना दिले नाही. म्हणजे तसं काही नाही केलं नाही, आम्ही टेंडर नाही काढलं, आम्ही जाहिरात नाही काढली, जे संचालकांनी दिले ते आम्ही घेतले आणि त्यांचे 25,000 रुपये काहीतरी अनामत आम्ही घेतलेले. तर तिथे असंच निदर्शन आले की एकेका घरातले 3-3, 4-4 लोक त्यांचे पैसे 25 लोकांचे पैसे घेतले आणि गाळे किती 10 गाळे म्हणजे ते पण त्यावर त्या संदर्भात मी प्रत्येक मासिक मीटिंगमध्ये वेळोवेळी आवाज उठवला. मला सभापती उपसभापती सांगायचे साबळे साहेब ते जुने विषय सोडून द्या, तर मग जुने विषय सोडून पुढे मी चालूच शकत नाही. मग ते विषय एकतर ते विषय बंद करायला लागेल, ते बांधकाम तर होणारच नाही. जे पैसे घेतलेत तुम्ही अनऑथोराइज तर ते पैसे त्यांचे गाळेधारकांचे परत द्या आणि नवीन रिटेंडर काढा आणि मग नवीन बांधकाम चालू झाल्याशिवाय तुम्हाला इथे काही करता येणार नाही. या काम भूमिकेत मी राहील. मला तरी भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला, नाही असू दे होते ते असं आहे तसं आहे. चुकीची गोष्ट माझ्याकडून होणार नाही आणि चुकीच्या गोष्टीला मी समर्थन देणार नाही. विनयजी, सहकार सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात आपण काम केलंय, तो पत्रकारांशी आपला अनेक वेळा संपर्क आलेला आहे. आज आपण पत्रकारांशी संवाद साधताय, या शहापूरच्या पत्रकारितेबद्दल आपण काय आपल्याला शहापूरची पत्रकारिता खरंच एक जिवंत पत्रकारिता होते आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आणि मी कोणी काय म्हणत असेल व्यक्तिगत प्रवृत्ती, प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाच्या बुद्धी कौशल्याने त्याच्या परीने जो लिखाण करतोय, त्या परीने जो विषय मांडतोय. आणि तुम्हाला सांगतो मी ठाणे जिल्ह्यात आता मी अनेक मला जेव्हा आपल्या शहापूरच्या पत्रकारांचा आणि शहापूरच्या जनतेचा दरार आहे, म्हणजे एक प्रकारे आपण असं सांगतोय की आपली खरंच शहापूरची जनता ही स्वाभिमानी आहे आणि शहापूरचे पत्रकार पण स्वाभिमानी आहे. हे मी म्हणजे तुमची स्तुती करतो असं नाही, तर जेव्हा जिल्ह्याला जात असतो, जेव्हा जिल्ह्याचे अनेक नेते भेटत असतात तेव्हा मला सांगतात विनायकजी आणि तुमचा सगळा वेगळाच असतो. तर म्हणलं खरं आहे, आमचा हा तालुका हा झुंजार तालुका आहे आणि काय बोलताय तो आंदोलन करतोय, न्याय मागतोय. परंतु मला एकच गोष्टीचं दुःख वाटतंय की या सर्व गोष्टी असताना पण तुम्ही शहापूर मुरबाड लेण्या रस्त्याला न्याय देऊ शकले नाही. मग तुमची पत्रकारिता म्हणून तुम्ही तिथे कमी पडले असं मला वाटतं. बातम्या भरपूर टाकून झालेले किंवा वरच्या लेवलची ऍक्शन व्हायला पाहिजे ती झाली नाही. ते पण याला जबाबदार करू. मग लोकप्रतिनिधी मला सांगा, तो जो रस्ता आहे 2001 ला सुरू झाला बरोबर, 17 जो उद्घाटन कोणी केलं, कपिल पाटील, खासदार कपिल पाटील, फडणवीस आहे, हा त्यांनी पण केलं. मग त्या रस्त्या संदर्भात सरकारच्या प्रतिनिधीमधून कपिल पाटील साहेबांचं काही काम नाही, कर्तव्य नाही का त्या रस्त्या संदर्भात? जर तो केंद्राचा पैसा आहे, फक्त MSRTC ला तो वर्ग केला आहे, पण केंद्राचा पैसा आहे. आणि पण मला पण एक विचार पडलाय का त्या रस्त्यावर तुम्ही एवढ्या बातम्या करताय, आपण आंदोलन करतोय, सर्व जनता त्याच्यावर आक्रमक आहे, तरी निलेश सांबरेचं काय काय होत नाही किंवा त्याच्या कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही. तुम्ही त्या रस्त्याचा दर्जा बघा. आता तो रस्त्याला हेवी वाहतूक चालू नाही, लाईट व्हेकल आहे, तरी तो रस्ता खचलेला आहे. नाही, यामागे तुम्ही निलेश सांबरे दोषी धरता, पण यामागे शासन आणि प्रशासन दोषी असं शासन पण घरघडीत ते शासन अहो राजाचे आपण वेळोवेळी शासनाच्या अधिकाऱ्यांना भेटीच धरतोय. काय सांगतात ते निलेश सांबरे आमचं ऐकत नाही आणि निलेश सांबरे ऐकत नाही, त्याच्यावर कारवाई काय केली, त्यांचा कारवाई करण्याचा विषय का नाही. मग त्याला ब्लॅकलिस्ट केले का?
महत्वाचं मंडळामध्ये त्यांना ब्लॅकलिस्ट केलं असताना ते ब्लॅकलिस्ट ते आता म्हणजे याचा अर्थ काय या रस्त्यासाठी त्या रस्त्याची एवढी भीषण परिस्थिती आहे का जगातली सगळ्यात मोठी ट्रॅक असेल ना 3.5 किलोमीटरची कोळकेवाडीपासून जर तुम्ही गेले ना तर पुढं मला वाटतं जाडगाव परत ती एक ट्रॅक गेली का तिच्या जाताना चिंबोरा भेटतील या पावसात एवढ्या जाड्या भेगा पडलेल्या काय झालं आम्ही पत्रकार बातम्या लावतो पण काय झालं जनतेचा उठाव दिसत नाही ना तिथले जेवढे तुम्हाला सांगतो जनतेचा उठाव दिसत नाही. जनतेचं काही लोक अशी आहेत 500 पासून 5 लाखापर्यंत विकली गेली. या विकली गेलेल्या लोकांना काय करायचंय लोकांना फक्त काय माहितीये का लोकांना असं वाटत असतंय फक्त स्वार्थासाठी विनायक साठे काही कोणत्या स्वार्थासाठी हे करतोय का. आता मला ते रस्त्याचा ठेका घ्यायचो मी म्हणतोय अजून परत तुम्हाला सांगतोय तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील मग तो ग्रामपंचायत सदस्य असेल तो जर 500,000 रुपयाला विकला असेल त्याला आपण काय तिथे पंचायत समिती सदस्य असेल आज तुम्ही भूमिका मांडायला पाहिजे ना. ही लोक भूमिकाच मांडत नाही. आता आपण आंदोलन केलं राजेची त्या रस्त्यावर आपण आंदोलन केलं. तुम्ही सांगा आपण 10 मिनिटं बसतो तर लोकांना अडचण झाली. लोकांनी काय बोललं आम्हाला म्हणजे आम्हाला जाऊ द्या. तुम्ही पत्रकारितेच्या संदर्भात बोट ठेवलं तुम्ही या विषयी आम्ही अनेकांनी बातम्या केलेल्या आहेत. त्या संदर्भात आम्ही काय करतो आम्ही वस्तुस्थिती मांडतो. पत्रकार वस्तुस्थिती मांडण्याचं काम करतो. त्याला न्याय देण्याचं काम कोणाचं आहे प्रशासनाचं. हे जर होत नाही तर त्याला पत्रकार काय करतात. प्रशासन आहे लोकप्रतिनिधी पण जबाबदार आहे. लोकप्रतिनिधी तुम्हाला हे सांगतो लोकप्रतिनिधी काय केलं फक्त या रस्त्यावर राजकारण केलं. कोणी असं लोकप्रतिनिधी राजकारण केलं परंतु जनतेचा प्रश्न कोणी सोडवण्याचा प्रयत्नच केलेला नाही. आता तुम्ही सांगता हा एक मोठा मार्ग झाला 400-500 कोटी काय असेल तो. परंतु निलेश तांबरेंनी साधी आपली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामं घेतली पंतप्रधान सडक योजनेची कामं घेतली. अहो ती कामं करत नाही. आता माझ्या आंगणीचा रस्ता आहे 5 वर्ष झाली म्हणजे 400 मीटर रस्ता आहे केलाच नाही अजून. परत मी अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी सांगतोय अहो ते आमचा रस्ता करून घ्या. नाही म्हणजे आज चालू करतोय उद्या चालू करतोय. मग तुम्हाला झेपत ते तुम्ही घेताय कशाला. त्याचप्रमाणे चांदा रस्ता आहे तुमचा 22% बिलो किती बिलो तुम्हाला माहिती त्याला झेपतंय त्याला परवडते ते करतात. तो त्यांचा व्यवसाय झाला. माझं म्हणणं ते नाही ते किती बिलोनी घ्यायचा काय करतो तो त्यांचा अधिकार आहे. परंतु तुम्ही शासनाचा पैसा आहे तुम्ही जनतेला वेळेस का धरताय ती कामं वेळेवर पूर्ण करा. जनता हे बघा मी पण एक ठेकेदार आहे. मी जर चुकलो तर माझ्यावर असतो लोक आडवं होतात काम करून घेतात किंवा गुणवत्ता मागतात. लोकांचा अधिकारी पैसा शासनाचा आहे ना माझ्या खिशातला देत नाही ना. मी जेव्हा माझ्या खिशातला काही करत असेल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. पण तुम्ही शासनाचा पैसा आहे तुम्ही जनतेला त्यासाठी वेगळी जाता 5-5 वर्ष कामं करत नाही. साधी 1-1 कोटीचा रस्ता 2-2 कोटीचा तुमच्या हातातून होत नाही हे चुकीचं आहे ना. विनायकजी पण तालुक्यात अनेक समस्या आहेत ना पाण्यासारखी समस्या आहेत. मग तालुक्यात अनेक लोकप्रतिनिधी आहेत मग त्याच्यामध्ये आमदार असतील एक खासदार असतील असे अनेक आहेत जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले. मग त्या समस्या सुटल्या नाही त्यावर तुम्ही काय बोलणार. खरंच आहे तुम्ही जेव्हा मागच्या वर्षी याच महिन्यात मे महिन्यातच बाजार समितीची निवडणूक होती आणि मी जेव्हा त्या कोतळा कळवंदा फुगाळा आंगणवाडी या अशा सगळ्या भागात जेव्हा फिरलो अहो काय अवस्था आहे या लोकांची. अहो लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी काय बोलतोय जर खरं तळमळ असेल ना तर अनेक करता येत आहे. आमच्यासारखा सामान्य ठेकेदार सामान्य माणूस कुठून तरी शासनाच्या दरबारी बांधतोय काय करतोय आणि काही छोट्या मोठ्या योजना आणून देतोय. पण लोकप्रतिनिधींनी पण ते प्रमाण जर केलं समजा एखाद्या ठिकाणी विहीर आहे त्या विहिरीत पाणी आहे त्या विहिरीत पाणी त्या महिलांना दोन घेऊन जाण्याची आवश्यकता काय. जर तिथं तुम्ही छोटी सोलर पंप बसवला त्या पंपाद्वारे जर ते पाणी तिथं पोहोचवले तर ती समस्या त्या महिलांच्या डोक्यावरचा अंग खाली येईल ना. आता ती भावडी योजना काय होईल कधी होईल मग ती भावडी होईल म्हणून जनतेने त्रास करायचा. तालुक्यातील लोकप्रतिनिधी कार्यक्षम आहेत का मला काय सांगू. एका रस्ता होणार आहे चांगला मध्ये 10 वर्ष केस सहन करायचं मग त्यांनी खड्ड्यातच जायचं का म्हणजे हे जे प्रश्न आहेत. आता तुम्ही सांगताय लोकप्रतिनिधी आता सांबरे साहेब पण चांगली समाजसेवा करतात त्यांची समाजसेवा 1 नंबर आहे म्हणजे ते समाजसेवा चांगली करतायत. मग असं सांबरे साहेबांनी कुठं काम केलं कुठल्या गावात जाऊन एखादी योजना केली स्वतःच्या खर्चातून छोटी काय केली का कुठे तुम्हाला दिसलं का किंवा असं तुम्हाला समजलं का सांबरे साहेबांनी या गावात हा रस्ता मंजूर करून आणला या गावात हा रस्ता मंजूर करून आणला कुठं समाजवादासाठी प्रयत्न केले. सांबरे साहेब ज्या ठिकाणी ज्या पक्षाची सत्ता असते त्या पक्षाच्या तिथे एकदम नेत्यांच्या जवळ आहेत. मुख्यमंत्री असतील बांधकाम काय मिनिस्टर असेल
किंवा उपमुख्यमंत्री असतील, सांबरे साहेब त्यांच्या जवळच असतात, त्या सत्तेत सहभागी असतात. मग तुम्हाला ह्या गोष्टी काय करतात? एखादा माझा प्रश्न, एखादा ग्रामपंचायतचा सदस्य झाला तर तो गावच्या विकासाची तळमळ करतोय, कुठे शासनात दरबारी खेट्या मारतोय, कामं मंजूर करून आणतोय, मग निलेश सांबरे साहेबांनी कसं केलं का? याचं पण त्यांनी उत्तर द्यावं. तुम्ही सांबऱ्यांबद्दल बोललात, ठीक आहे, असलं तरी पण बाकीचे जे मी काय बोलतो, माझा प्रश्न असा होता का तालुक्याचे आजी असतील, माजी असतील, लोकप्रतिनिधी काम करतात ते कार्यक्षम आहेत का, यावर मी तुम्हाला विचारतो. आता लोकप्रतिनिधी कार्यक्षम नसेल त्याला जनता निवडून देते कशी काय? पण ते काम करतात का? कार्यक्षम ठरवणार कोणती काम जनता करतात का ते? अजून कोणाला काय मत त्या संदर्भात उत्तर द्या. लोकांचं असं म्हणणं आहे की विनायक सापळे साहेब हे कल्याणला राहायला गेले, ते शापूरचं राजकारण, समाजकारण, सहकार सगळं सोडून देणार आहे, हे खरं आहे का? हे बघा, गेली 20-22 वर्ष मी राजकीय सामाजिक चळवळी आणि मी राजकारणापेक्षा मला वाटतं मी सर्व समाजात कोणाच्याही सुख दुःखात सगळ्यात किंवा मदतरूप होतो आणि ती अंगात रक्तात जर आहे तर मी राजकारण पण सोडणार नाही आणि समाजकारण पण सोडणार नाही. तुम्हाला या ठिकाणी यावेळेस